तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विजय लाईफ फांचे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर या व्हिडिओमध्ये आम्ही मावशीच्या गावाला आलो होतो, म्हणजे घिसरला वेल्ह्यातलं गाव आहे. तर तिथं आलो होतो. तिथली ही बांबूची लागवड आहे, तिथल्या लोकांनी केलेली आहे. ही एकट्याची नाही आहे, वेगवेगळ्या लोकांची बांबूची लागवड आहे. पण तुम्ही पाहू शकता, हे घराच्या मागच्या साईडला बांबूंची लागवड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ही कशा पद्धतीने दाट लागवड आहे. तर ही जी लागवड आहे ही ओपनमध्ये आहे, म्हणजे झाडीमध्ये नाही आहे. ते बांबूमध्येच, बांबू आता खूप वर्ष झाले हे लागवड आहे, त्यामुळे स्वतः बांबू वाढून हे त्यांचीच एक प्रकारची एक दाट झाडी झालेली आहे. त्यामुळे ही ओपनमधली बांबू असल्यामुळे ह्याला वाऱ्याचा वगैरे त्रास होतो. त्यामुळे ह्यांची जी वाढ आहे ही खूप उंच अशी होत नाही किंवा जाड अशी होत नाही बांबू. पण ही बांबूची लागवड एकदम चांगली आहे. कमी जागेमध्ये भरपूर ठिकाणी अशी बांबूची लागवड केलेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली बांबूची, आता ही जी बांबूची लागवड आहे ही खूप जुनी आहे, कमीत कमी 5-10 वर्ष, 10-15 वर्ष जुनी असेल. त्यामुळे ह्यांची बेटाची साईज पण आहे ही खूप मोठ्या प्रमाणात मोठे झालेले आहे. तर पाहू शकता कशा पद्धतीने हे बांबू आलेले आहे. पण इथले जे बांबू आहेत, तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे ओपनमध्ये आहेत, मोकळ्याला आहेत, त्याला कुठले झाड आडोसा वगैरे नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर हे बांबूची साईज बघितली तर ही साईज आपल्या इकडचे जे बांबू आहेत गावाकडचे, म्हणजे आपल्या कशेडीमधले, तर त्या बांबूप्रमाणे ही बांबूची साईज नाही आहे. मग कमी साईज आहे, पण बांबूची क्वालिटी चांगली आहे. आपल्याकडे जेवढी बांबू असतात एखाद्या झाडामध्ये, तर त्या बांबूची साईज खूप मोठी होते. आता हे जे बांबू आहे, या बांबूला जे पांढरं कोटिंग आहे हे नवीन बांबू आहे, म्हणजे ह्या वर्षी आलेले हे नवीन कोंब आहे. तर शक्यतो हे कोंब ठेवायचं असतं, ह्याला तोडायचं नसतं ह्या वर्षी. तर ह्या कोंबालाच तुम्हाला नवीन फुटवे जे येतात, ह्या नवीन पावसाळ्यामध्ये जे फुटवे येणार ते ह्या बांबूलाच येणार आहे. ह्याला कमीत कमी 5-6 फुटवे प्रत्येक बांबूला येतात. आणि हे मग बाजूचे दुसरे डार्क बांबू आहेत ते, तर ह्यातले बांबू आपण तोडतो. मग तुम्ही जर पाहिलं तर हे पूर्ण बांबूचं बेट आहे. तर ह्या वर्षी ह्या बांबूच्या बेटामधून जर तोडणी केली तर कमीत कमी 40 ते 50 बांबू ह्या बांबूच्या बेटातले भेटणार. त्यामध्ये हे आपण हे नवीनवाले बांबू तोडणार नाही. आणि ह्या नवीन बांबूच्या बाजूचा शेजारचा जो बांबू असतो त्याला हे आधार असतो, तो पण आपण ह्यात शक्यतो तोडत नाही. हे पाहू शकता, हे आहे हे नवीन फुटवेट, ह्याला नाही तोडत. ह्याचा कलर थोडा वेगळा दिसतोय तुम्हाला, ते पाहू शकता. तर ह्या बांबूला नाही तोडत आपण, हे तसंच ठेवतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमची बांबूची लागवड असेल तर तुम्ही नक्की कमीत कमी एकरी जर अशी सगळं खूप बांबूची लागवड दाटमध्ये केलेली असेल तर कमीत कमी 5-6 वर्षानंतर बांबूचं उत्पन्न भेटायला चालू होईल. 5-6 वर्षानंतर आपल्याला कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये एकरी उत्पन्न चालू होईल. आणि जितके जुनं बांबूची लागवड असेल तेवढी तुम्हाला बांबूचं उत्पन्न वाढत जातं. कारण की दरवेळी तुम्हाला प्रत्येक बेटामध्ये हे जे नवीन कोंब येतो, तर पुढच्या वर्षी त्या नवीन कोंबाला, प्रत्येक कोंबाला नवीन असे 4-5 फुटवे येत राहतात. त्यामुळे ही बांबूचे जे उत्पन्न आहे हे दरवर्षी वाढत जातं. आणि बांबूची जी त्यामुळे तुमचं जे दरवर्षी उत्पन्न आहे, म्हणजे पहिलं 5-6 वर्षानंतर ज्यावेळी उत्पन्न चालू होईल तुम्हाला बांबूचं, त्यावेळी समजा पहिल्या वर्षी तुम्हाला 2 लाखाचं उत्पन्न आलं, त्या पुढच्या वर्षी 3 ते 4 लाखाचं असे उत्पन्न वाढत जातात. मग खर्च वगैरे जाऊन, शक्यतो ह्याला काही खर्च होत नाही, फक्त तुम्हाला तोडणीचा खर्च राहतो, वाहतुकीचा खर्च राहतो. आणि ह्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे, काही खताचं व्यवस्थान वगैरे नाही आहे. फक्त आम्ही आमच्याकडे काय करतो, हेच जे बांबूचे पालापाचोळा आहे हा पावसाळ्याच्या अगोदर बांबूवर भर टाकला जातो. त्यामुळे हे जे बांबूचे नवीन कोंब येतात आणि त्यांना हेच कंपोस्ट खत बनून जातं. आणि बांबूच्या पालापाचोळ्याचं जर खत आहे हे खूप चांगल्या पद्धतीने राहतं. ज्यावेळी तुम्ही आता हे पाहू शकता, हे बांबू चांगले आहेत, खूप सरळ आहेत. पण हे ज्यावेळी तोडणार, ह्याची जी साईज आहे ह्याप्रमाणे हे जास्तीत जास्त 16 ते मॅक्झिमम 18 फुटाचा बांबू बनणार आहे ह्याच्यातून भेटणार. म्हणजे शक्यतो हे सगळे 16 फुटावाले बांबू आहेत.
आणि आपल्याकडचे गाव जे आपल्या घरचे जे बांबू आहेत, आपली लागवड आहे जरी, त्याचा मिनिमम जो आमचा बांबू निघतो हा बांबू 22 फुटाचा बांबू निघतो, म्हणजे कटिंग. आणि त्याच्यावरचे हे जी बांबूची साईज आहे अशा आम्हाला शेंडे भेटतात. पण ते बांबू बरोबर शेंडे तसेच द्यायला लागतात आम्हाला, त्याचे काही वेगळे पैसे भेटत नाही. आणि हे अशी जर तुम्ही झाडामध्ये जर बांबूची लागवड असेल तुमची, तर हे बघू शकता, हे साईज ह्याची जरा खूप मोठी होती अशा झाडामध्ये असेल, कारण की त्याला वाऱ्याचा आधार राहतो. आणि तुम्ही जर इकडे आजूबाजूला बघितलं तर सगळी ही बांबूची लागवड आहे पूर्ण. ही सगळ्या गावाची लागवड आहे, एकट्या कुटुंबाची किंवा एकाची नाही आहे. ही सगळी प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या जागेमध्ये परड्यामध्ये बांबूची लागवड केलेली आहे. पण अशी ही खूप सघन बांबूची लागवड असल्यामुळे इथे सगळे फक्त बांबूच बांबू आहे, दुसरे कुठले झाडं सहसा नाही आहे. एखादा आंबा किंवा फणसाचं झाड आहे, नाहीतर दुसरं कुठलेही झाड नाही आहे, सगळे बांबूच आहे. आपल्याला एका लास्टच्या व्हिडिओमध्ये बांबूची लागवड कशी करतात ते व्हिडिओमध्ये काही जणांनी कमेंट केलेली होती की बांबूमध्ये शुद्ध फसवणूक आहे, एवढं उत्पन्न होत नाही. तुम्ही कुठल्या पद्धतीचे बांबूची लागवड करता? आता ही जी जाते आमच्याकडे जी लावता शक्यतो ही आहे मेज जातीची बांबू आहे. तर मेज जातीच्या बांबूला तुम्ही जर ह्याचा एक फायदा आहे, त्याला जे साईडला जे फुटवे येतात बांबूला ते नसतात, त्यामुळे ह्याला तोडायचा खर्च आणि तोडायला तुम्हाला जास्त त्रास होत नाही. त्यामुळे ह्याला जी मजुरी आहे बांबू तोडायची ही कमी लागते. तर आमच्याकडे शक्यतो बांबू उपतं घेतलं जातं तोडायला, म्हणजे एक थळून घेतला जातो बांबू, ठराविक नगाप्रमाणे बांबू हे घेतात. मजुरी पण आहे, पण मजुरीवर सहसा नाही, मजुरी खूप जास्त आहे आमच्याकडे, 700 आणि 800 रुपये हजेरी आहे. त्यामुळे नगावर घेतात, ते उपते घेतात, तुमच्या बांबूप्रमाणे तोडून डिपेंड राहतं बांबू कुठे आहे. आता हे बांबू आहेत हे रस्त्यापासून खूप जवळ आहेत. तुमच्या भागातले बांबू कुठं लोकेशन आहे लावलेलं, त्यानंतर तोडायला किती अडचण आहे, त्याच्यावर तुमची बांबूची रेट ठरतो. कमीत कमी जर आता हा मला विचारला तर ह्या बांबूला कमीत कमी जाग्यावर जर तोडायला दिलं तरी 60 रुपयाला तुम्हाला शेतकऱ्याला जाग्यावर हा बांबू भेटणार तोडायला. आणि जर स्वतः जर नेलं तर कमीत कमी ह्याचे 70 ते 80 रुपये तुम्हाला तुम्ही स्वतः घेऊन गेलं तर ह्या बांबूला तुम्हाला भेटू शकतो. तर तुम्ही पाहू शकता हे एक बेट आहे, या बेटामध्ये कमीत कमी 50 ते 60 बांबू तुम्हाला भेटू शकतात. अशाप्रमाणे तुमची लागवड असेल तर ही एवढ्याच जागेमध्ये तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही पाहिलं तर 1001 बांबू तुम्हाला भेटू शकतात. 1000 बांबूचे कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये होतात. हे निव्वळ नफा आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च नाही जाग्यावर. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली, नवीन ज्यावेळी तुमचं पहिल्यांदा चालू होणार अशी जर दाट लागवड केली तर पहिल्या वर्षी समजा तुम्हाला 2-2.5 लाख रुपये झाले, त्या पुढच्या वर्षी 3 लाख होणार. हे नक्की वाढत प्रमाणात जातं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी बांबूची लागवड आहे सगळी ही पूर्ण डोंगर उताराला आहे, आमच्याकडचा भागच डोंगर उताराचा आहे. आणि इकडे दुसरं पीक तुम्हाला करायचं म्हणलं तर खूप त्रासदायक होतं, म्हणजे होत नाही प्रॉपरली, पाण्याची सोय नाही आहे. ह्याला बांबूला पाण्याची पण जास्त गरज नाही पडत. एकदा तुमचा बांबू जगला पावसामध्ये तर 2 वर्षानंतर जर जगला तर 100% तुम्हाला दुसरं काहीच नाही हे करायची गरज. पाऊस खूप आहे आमच्याकडे, त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 महिने त्याला पाणी भेटतं. नंतरचं ह्याच्यात जर तुम्ही पाणी घातलं तर नक्की लवकर तुम्हाला उत्पन्न चालू होईल. नाहीतर आहे त्या पाण्यावर पण हे बांबू जगतात, कारण की ह्याची मुळं खूप खोलवरपर्यंत जातात. त्यामुळे ह्याला पाणी सेपरेटली आमच्याकडे घालत नाहीत. आणि जर तुमच्याकडे जर सोय असेल आणि जर तुम्ही बांबूला पाण्याची जर व्यवस्था करता आली तुम्हाला तर डेफिनेटली तुमचं उत्पन्न खूप लवकर चालू होणार आणि तुम्हाला जी क्वालिटी बांबूची आहे ती अजून चांगल्या प्रमाणे भेटू शकते. तर पहा कशा पद्धतीने पूर्ण सगळीकडे बांबूच बांबू आहे, तुम्हाला दुसरे कुठलेही ह्या ठिकाणी झाड दिसणार नाही किंवा लागवड दिसत नाही. कारण आमच्याकडे काय होतं, दुसरं काय करायला गेलं तर आमच्याकडे माकडांची, कारण की शेती आता कमी करतात ते वानरांची खूप जास्त समस्या आहे. त्यामुळे लोक आता काही दुसरे उत्पन्न करत नाहीत, बांबू लावतात. वर्षातून 1 वर्ष 2 वर्षानंतर बांबू तोडली करून त्याचा जो येणारं उत्पन्न आहे हेच आमच्या भागातील उत्पन्न आहे महत्त्वाचं. तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असंच कधी बाहेर आलं तर नक्की आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू. चला.